मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाचे शिल्पकार ठरत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मराठा समाजाला स्वतंत्र शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याचा कायदा पारित केलाय। आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले। मात्र अशातच मराठा समाजामध्ये फूट पडलेली दिसते। जरांगे यांचे जवळचेच असलेले अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप करत कोणाचा तरी फोन आल्याचं सांगत गुप्त मीटिंगबाबत खळबळजनक वक्तव्य केले। तर अजय महाराज बारसकर म्हणालेत की मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे। मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो। मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करते। त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो। मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलेलो नाही। मी जरांगे यांनी पाटील म्हणणार नाही, कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही। तो हेकेखोर आहे। कोणत्याही शब्दावर अडून राहायचं आमचा समाज खूप भोळा आहे। मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजायचो। यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहेत ते सांगत होते। मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे। मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी करतोय मात्र बिलकुल नाही। मी कीर्तन कशाचे पैसे घेत नसल्याचं अजय महाराज बारसकर यांनी सांगितले। मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीला उपोषण बसण्याआधी एक चर्चा झाली। योगायोगाने मी सुद्धा त्या मीटिंगला हजर होतो। त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी जरांगे यांना आपण आत्ताच आलोत, लगेचच उपोषण का सुरुवात करायची, 16 नंतर उपोषणाला बसूयात। त्यावेळी जरांगे यांना फोन आला होता। त्यानंतर जरांगेंनी सांगितलं की मी पत्रकारांना बाईट देऊन आलो की चर्चा करू असं ते बोलले होते। पण त्यांनी पत्रकार परिषद सुरू केल्यानंतर त्यांनी मी आता उपोषणाला बसलोय हे पुढचं बोला असं पत्रकारांना म्हणाले। त्यावेळी लोक म्हणाले आपलं ठरलं नाही उपोषणाला कसे बसता, त्यामुळे त्यांना आलेला फोन कोणाचा हे त्यांनी सांगावं असे आवाहन बारसकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।